नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळीच्या मंगल आरंभाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, ज्याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. या दिवशी गायीचं आणि तिच्या वासराचं पूजन केलं जातं, कारण हिंदू धर्मात गाय ही फक्त प्राणी नसून माता मानली जाते. तिच्या शरीरात सर्व देवतांचा वास असतो आणि तिचं पूजन म्हणजे संपूर्ण देवतांची आराधना करणे होय. वसुबारसच्या दिवशी स्त्रिया गाय मातेची आणि वासराची मनोभावे पूजा करतात, त्यांना नैवेद्य अर्पण करतात आणि आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्याची, कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. असं मानलं जातं की या दिवशी जर मनापासून गोवत्स द्वादशीचं व्रत पाळलं तर घरात दारिद्र्य येत नाही आणि देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात स्थायिक होते. वसुबारसची एक प्राचीन कथा सांगितली जाते. ही कथा सर्व भावी भक्तांनी मनापासून ऐकावी. ही कथा ऐकल्यानेच अनेक पापांचे क्षालन होते, दारिद्र्य दूर होते व सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज मी तुम्हाला अशीच एक वसुबारसची कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. या कथेमध्ये खूप ज्ञानवर्धक माहिती दिली गेली आहे. ती ऐकून तुमच्या ज्ञानात भर पडेल. चला तर मग ऐकूया वसुबारसची कथा. त्या अगोदर मित्रांनो, एक विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय गौ माता लिहायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, एकेकाळी सुवर्णपूर नावाचे सुंदर राज्य होते. त्या राज्यावर देवदानी नावाचा एक धर्मपरायण आणि दानशूर राजा राज्य करीत होता. प्रजेला मुलाबाळांसारखे प्रेम देणारा राजा देवदानी स्वतः मात्र निस्संतान होता. राजाच्या सुखसंपन्न आयुष्यातही अपत्य सुख नव्हते. त्यामुळे राजदरबारात थोडी खिन्नताही होती. तरीही राजा देवदानी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून प्रजेची व जनावरांची मनोभावे सेवा करत असे. राजा देवदानी याच्या 2 राण्या होत्या, मोठी राणी सीता आणि धाकटी राणी गीता. दोघीही रूपसुंदर, गुणी आणि राजाच्या प्रिय पत्न्या होत्या. पण एक गोष्ट वेगळी होती. राणी सीता निरंतर थोडी अस्वस्थ व तणावग्रस्त राहायची, तर राणी गीता आनंदी व प्रसन्न स्वभावाची होती. त्याचे कारण असे की त्यांच्या लाडक्या पाळीव जनावरांमुळे दोघींना वेगवेगळी भावनिक जोड मिळाली होती. राणी सीता हिच्याजवळ एक पाळीव म्हैस होती. ही म्हैस सीतेने लहानपणापासून पोसली होती. सीता राणी त्या म्हशीवर जीवापाड प्रेम करीत असे. ती स्वतः हाताने म्हशीची देखभाल करी, चारा पाणी देई, तिच्याशी बोलत बसे. म्हैस तिची जणू सखीच झाली होती. सीता तिच्या मनातील सुखदुःखसुद्धा या मुक्या सखीशी बोलून हलकी होत असे. राजवाड्यात इतर कोणी नसताना सीता आणि तिची म्हैस यांच्यात एक अतूट मैत्री निर्माण झाली होती. त्यामुळे सीता राणीला अपत्य नसले तरी त्या जनावराच्या सहवासात तिला एक प्रकारचा दिलासा मिळे. म्हैसही राणीच्या प्रेमाची ऋणी होती. राणीने केलेले लाड आणि मायेने दिलेले नावडे खाऊ ती आनंदाने खाई. दिवसातला जास्तीत जास्त वेळ सीता राणी आपल्या म्हशीजवळ घालवीत असे. म्हैस आणि मालकिणीची अशी अनोखी मैत्री सर्वांसाठी कौतुकाचा विषय होता. परंतु या प्रेमळ नात्यामागे एक अंधुकशी असुरक्षितताही दडली होती. राणी सीतेच्या मनातील संतप्त वात्सल्याची आस आणि म्हशीच्या मनातील भय. त्या भयाचे रूपांतर नंतर मत्सरात झाले आणि पुढे घडली एक अनर्थकारी घटना. राजा देवदानी यांच्या धाकट्या राणी गीता हिच्याजवळ एका स्वर्गसुंदरी समान पवित्र गाय होती. गीता राणी त्या गायीस आपल्या सखीसारखे जपत असे. विशेष काही महिन्यांपूर्वीच त्या गायीने एक गोंडस वासरू जन्माला घातले होते आणि तेव्हापासून गीता राणीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. अपत्यप्राप्तीचे सुख लाभल्यासारखी गीता राणी त्या गायी वासराचे संगोपन करत होती. गीता स्वतःही संततीसाठी प्रयत्न करत होती, पण परमेश्वराची कृपा अजून झाली नव्हती. त्यामुळे तिला त्या गायीच्या वासरामध्ये स्वतःचे अपत्य दिसत होते. ती त्या लहान वासराला मुलासारखे उराशी कवटारत असे. गायीवर तिचा विलक्षण स्नेह होता आणि वासरावर तर लेकरूपेक्षाही जास्त प्रेम होते.
गाईला ती प्रेमाने कामधेनू म्हणत असे आणि वासराचे नामकरण तिने नंदन असे केले होते. राजवाड्यात गीताराणी सकाळ संध्याकाळ स्वतः त्या गाईचा दुग्धदोह करी, वासराला दूध पाजून तृप्त करी. त्या गाई वासराचे ती आपल्या मुलाप्रमाणे लाड करत असे. गीताराणीच्या डोळ्यात हे ममत्व पाहून सर्वजण तिचे कौतुक करत. राजालाही गीताराणीचे हे मायाळूपण पाहून आनंद होत असे. गीताराणीच्या आयुष्यात आलेला हा आनंद सीताराणीला मात्र टोचू लागला होता. अपत्याचा आनंद गीता अनुभवत असताना सीता मात्र आतून रिकामी होती. तिला वाटे की माझ्याकडेही एखादं असतं लेकरू. सध्या ती आपला सारा जिव्हाळा म्हशीवरच ओतत होती, पण मनात कुठेतरी पोकळी जाणवत होती. गीताराणी गाईच्या वासराला उचलून खेळते ते दृश्य सीताराणीने जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तिच्या हृदयात सुखदुःखाचे काहूर उठत असे. तिला आनंदही वाटे आणि असूयाही वाटे. एके दिवशी दुपारच्या निवांत प्रहरी राणी सीता आपल्या प्रिय म्हशीजवळ बसली होती. ती म्हैस प्रेमाने सीतेच्या मांडीवर आपले मुक्र ओढत होती. सीता तिच्या पाठीवरून हात फिरवत खयालात गुंग होती. इतक्यात ती म्हैस अधीरतेने आसमंतात डोळे फिरवत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. महागी, काय झालं ग तुला? सीताराणी आपल्या जनावराला लाडाने विचारत होती. म्हैस अस्वस्थपणे डोळे फिरवीत पुन्हा राणी सीतेला उद्देशून गूढ मानववाणीने बोलली. महाराणी, गीताराणीच्या गाईला वासरू झाल्यापासून ती माझ्यावर रागावत आहे. ती तुमच्या आणि माझ्या मैत्रीने जणू मत्सर करते आहे. तुमचं माझ्यावरचं प्रेम तिला सहन होत नाही. क्षणभर सीताराणीच्या काळजात चर्र झाले. गीता माझ्यावर आणि माझ्या म्हशीवर मत्सर करते? तिने आश्चर्याने स्वतःलाच विचारले. मनातल्या मनात ती अस्वस्थ झाली. खरंच का गीता माझ्यावर द्वेष करतेय की ही म्हैस उभीच काहीतरी सांगतेय? सीताराणीने म्हशीच्या मोठ्या काळ्या डोळ्यांत पाहिले. तिला तेथे स्वतःसाठी अपार प्रेम आणि संपूर्ण श्रद्धा दिसली. स्नेहाने म्हैस तिच्या हाताला चाटायला लागली. त्या निरागस प्राण्याची व्यथा तिने मनावर घेतली. सीताराणीच्या मनी शंका कुशंका कालवा कालव करू लागल्या. गीताराणीने अलीकडे माझ्याशी काहीसा अंतर राखायला सुरुवात केली आहे असे तिला जाणवले होते. वासरू झाल्यापासून गीता आपल्या गायीमध्येच रमली होती. राजकीय किंवा दैनंदिन कामातही तिचा पूर्वीसारखा सहभाग नव्हता. सीताराणीला वाटू लागले की गीता आपल्यापासून दुरावतीये, कदाचित आपल्या सुखांवर वैषम्य बाळगतीये. या सर्वाचा मूळ कारणीभूत आपली म्हैस तर नाही? म्हैस पुन्हा उदास सुरात डोकं हलवत रडवेली झाली. राणीजी, गीताराणीला तुमची म्हैस अजिबात आवडत नाही. तिला वाटतं तुम्ही माझ्यावर जास्त माया करता. म्हैस अधिक काही बोलणार इतक्यात सीताराणीने उठून तिची सोन थोपटली. बस, आता मला समजलंच आहे. ज्यामुळे माझ्या सखीच्या प्रेमात विष येत असेल त्या कारणाचा कायमचा निपात करायलाच हवा. सीताराणीच्या स्वरात एक थंड निर्धार होता. डोळ्यांत अजिबात मृदुता नव्हती. म्हैस सीतेकडे बघून गप्प झाली. तिच्या तोंडाला जणू एक विकृत स्मित सूक्ष्मपणे पसरले. त्या रात्री सीताराणी विन्मुख होती. राजाने काहीबाही विचारले तेही तिने बोचऱ्या शब्दात उडवले. राणी गीता आपला लहानसा वासरू घेऊन अंगणात खेळवत होती. तो नाजूक वासरू थोडं लंगडक पळत होतं. कधी आपल्या आईजवळ जात होतं तर कधी गीताराणीच्या पाठीमागे लपत होतं. ते दृश्य सर्वांना आनंददायी वाटत होतं. मात्र सीताराणीच्या मनात मात्र अतीव वैफल्य आणि असूया दाटून आली होती. गीता सुखी आहे कारण तिला बाळ आहे, मग ते माणसाचं असो की गाईचं. माझ्याकडे काहीच नाही, तिने मनात चरकलं. आणि माझी म्हैस बिचारी, तिच्याकडे तर वासरूही नाही, वर गीता त्याचा तिरस्कार करते म्हणे. जसे जसे ती विचार करत गेली तसतसे तिचे विचार अंधकारमय आणि संतापाने पेट घेऊ लागले. शेवटी तिच्या मनाने एक भयंकर निष्कर्ष काढला. गीता राणीला तिच्या वासरासहित सुखी ठेवणे हे माझ्या म्हशीच्या प्रेमाचा अपमान आहे.
जर गीता राणीचा वासरूच राहिला नाही तर ज्या कारणामुळे ती माझ्यावर मत्सर करते तेही नष्ट होईल. राणी सीतेच्या डोळ्यासमोर आता एकच लक्ष्य दिसत होते, गीता राणीचा वासरू नाहीसा करणे. त्या रात्रीचा अंधार तिच्या अंतःकरणातही गडद झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण झोपेत असताना राणी सीता हळूच उठली. तिने ठरवलेल्या हेतूने मन कट करून ती पदर खोचून राजवाड्याच्या गोठ्याकडे निघाली. बाहेर गूढ शांतता पसरली होती. चमचमणारी चांदणी रात्र संपत आली होती. गोठ्यात एक दीपक मंद उजेड होता. गीता राणीची गाय आपल्या छोट्या निष्पाप वासरासोबत गोठ्यात झोपलेली होती. ती गाय शांतपणे चरवण करत जागीच होती आणि आपले पिलू अगदी निर्धास्तपणे तिच्या शेजारी पहुडले होते. त्या निरागस वत्साला अजून संकटाची चाहूल नव्हती. सीता राणीच्या पावलांचा आवाज ऐकून गाय सावध झाली. तिने प्रेमाने हंबरण केले, जणू राणीला अभिवादन केले. पण सीता राणीच्या चेहऱ्यावरचे भाव आज वेगळेच होते. तिच्या डोळ्यात दया नव्हती, तर क्रोध आणि वेदना दाटली होती. ती गाय वासराकडे जवळजवळ पिशाच्चिनीसारखी आगेकूच करू लागली. गाय काहीतरी अनिष्ट घडणार अशी चाहूल लागल्यागत अस्वस्थ झाली. तिनं बिथरून वासराला उठवण्याचा प्रयत्न केला. वासरू गाढ झोपेत होतं. क्षणार्धात सीता राणीने शेजारी ठेवलेली एक बांबूची जाड काठी हातात उचलली. आज तुझी सगळी मस्ती उतरवते, ती कसल्या तरी आवेशात पुटपुटली. एक हृदयद्रावक आक्रोश गोठ्यात दुमदुमला. राणी सीतेच्या हातातील काठी ती निष्पाप वासरावर आपल्या संतापाचे पुरावे कोरू लागली. आ! त्या बिचाऱ्या जीवाने एक अखेरचा वेदनादायी किंकाळी भरा आवाज केला आणि क्षणार्धात शांत झाला. गाय उन्मादाने हंबरडा फोडू लागली. सीता राणी जरा भानावर आली तेव्हा तिच्या हातातलं हत्यार रक्तानं माखलेलं होतं. समोर निष्प्राण वासराच्या शरीरातून रक्ताची धार वाहत होती. त्या रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडून लालचुटूक गहूच्या काही दाण्यांवर उडाले होते. सीता राणी सुन्न झाली. मी हे काय करून बसले? तिच्या हातातून काठी सटकून पडली. मनात प्रचंड घबराट पसरली. गाय शोकातीत स्वराने ओरडत होती. सीता घाईघाईने दार बंद करून आत आली आणि भांबावलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागली. तिने पटकन एक निर्णय घेतला. कोपऱ्यात एका मोठ्या कट्ट्यावर कालच धान्यांची पोती आणून ठेवली होती. नवा कोऱ्या गव्हाचा साठा. तिने आजूबाजूला पाहिले. सुदैवाने तिथे कोणी नोकरचाकरही नव्हता. गायीच्या हंबरण्याने कुणी जागं व्हायच्या आत हे प्रकरण लपवायला हवं. सीता राणीने धावत जाऊन गव्हाच्या राशीचे पोते फाडले. मृत वासराचे निढाळलेले शरीर तिने हातापायांनी ओढत त्या धान्याच्या राशीच्या खोल ढिगाऱ्यात लपवून टाकले. अर्धरात्रीच्या अंधारात तिची कृत्य कोणीच पाहिले नाही, फक्त त्या गायीचे संतप्त दुःखी हंबरणे सोडून. राणी सीता घाबरून थरथरत परत आपल्या महालात आली. ती रक्तबंबाळ हात पाण्याने धुवून काढत होती, पण हातांचे कपडेवरचे डाग आणि मनावरचे डाग काही केल्या पुसले जात नव्हते. पहाटेचा उजेड पसरू लागला. राजवाड्यातल्या नोकरांनी ऐकलेले गाय मातेचे असहाय रडणे राजापर्यंत पोचले. राजा देवदानी आणि राणी गीता घाबरून गोठ्यात धावले. तिथला देखावा पाहून गीता राणीचा कंठ दाटून आला. तिची प्रिय गाय वेडीसारखी विव्हळत होती. वासरू कुठेच दिसत नव्हते. गोठ्यात रक्ताचे काही थेंब जमिनीवर आणि भिंतीवर सुकलेले होते. हे दृश्य अंगावर शहारा आणणारे होते. गीता राणी व्याकुळ होऊन ओरडू लागली, माझं वासरू कुठं गेलं? कुणीतरी बघितलं का त्याला? सेवक दरकदार सगळीकडे वासराला शोधू लागले, पण तो काही सापडला नाही. अखेर राजाने हताशपणे मान हलवली आणि निष्पाप वत्स कुण्या हिंस्र श्वापदाने उचलले असावे असा तर्क व्यक्त केला. गीता राणीने हा विचार ऐकताच हंबरडाच फोडला. तिचं लेकरू तिला परत कधीच पाहायला मिळणार नाही या कल्पनेने ती कोसळूनच गेली. सेविकांनी तिला सावरण्यासाठी धावाधाव केली. दरम्यान राणी सीता देखील तेथे आली होती. तिने आपले भावनांचे काठ फोडू न देता चेहऱ्यावर काळजीचे बटे आणले
आणि पाठीमागे राहून ही नाट्यकट्टू घटना बघत राहिली. सीता राणीच्या मनात पश्चात्तापाची एक वावटळ चालू होती. गीता राणीचे अश्रू तिच्या काळजाला चालून जात होते, पण स्वतःच्या रक्षणासाठी तिला गप्प राहावे लागत होते. तिने मान खाली घालून घेतली, जणू काही तीही वासरू गायब झाल्याबद्दल दुःखी आहे असे भासवत राहिली. राजा देवदानीने आपल्या दोन्ही राणींना सामोरे येत सांत्वन केले. गीते, मला पूर्ण विश्वास आहे की देवाला तुझं दुःख चालणार नाही. जो कुणी हा अनर्थ घडवला आहे त्याला ईश्वर सोडणार नाही. राजा संतापलेला होता, दुःखानेही व्याकुळ झाला होता. गीता राणीला समजावणे कठीण होते. आईने पिलास गमावल्यानंतर तिची काय अवस्था होत असेल याची राजा कल्पना करू शकत होता. गीता राणी व्याकुळ मनाने आसवांनीच देवाला हाक मारत होती. राजा देवदानीने अखेर सर्वांना काही काळ गप्प बसवले. त्याने भगवान विष्णूचे मनोमन स्मरण केले आणि सर्वांनी मिळून देवाकडे प्रार्थना सुरू केली. राजवाडा शोकसागरात बुडाला. अनुकूल दिवाळीचा सण जवळ येत असतानाच अशी दुर्दैवी घटना घडली होती. प्रजेपर्यंत ही बातमी पोहोचली तर वाईट शकुन म्हणून लोक घाबरून जातील या विचारानेही राजा विषण्ण झाला. संध्याकाळी राजा देवदानी दररोजप्रमाणे राजभोजनासाठी बसला. राणी गीता अजूनही शोकमग्न असल्याने जेवायला आली नव्हती. राणी सीता देखील निराधापणे भोजनकक्षात हजर होती. राजाच्या आग्रहाखातर ती मुकाट्याने जवळ येऊन बसली खरी, पण तिचे हात थरथरत होते. ती चक्क एका ताटात भात वाढू लागली आणि अचानक राजा बसलेला ताट अन्नासह रक्ताने डागाळलेला दिसू लागला, अगदी दृष्टीपटलावर स्पष्ट. राजा चकित होऊन उठून उभा राहिला. पाहतो तो काय? आकाशातून मांस आणि रक्ताचा वर्षाव राजाच्या जेवणावर होत होता. भातावर लाल भडक थेंब टिपटिपू लागले. भाज्यात कुठूनसे मांसाचे तुकडे पडू लागले. ते रक्तमांस राजाच्या ताटाबरोबरच चहूबाजूंनी जमिनीवरही ओघळत होते. राजवाड्यात उपस्थित असलेले सेवक, राणी सीता सर्वजण घाबरून किंचाळले. काही क्षणातच दुर्गंध पसरला. राजाच्या जेवणातील स्वादिष्ट पदार्थांऐवजी तिथे कुजका रक्तमांसाचा सडा पडला होता. दारुण दुर्गंधीयुक्त व असह्य असे हे दृश्य पाहून राजा देवदानी गहिवरला. हे काय अपशकुन आहे? राजाच्या तोंडून उद्गार निघाले. सीता राणी भेदरून उठा बसली. तिने हा महाभयंकर चमत्कार पाहून डोळे मिटून घेतले. तिचे अपराधी मन थरथर कापू लागले. ही रक्तमांसरूपी वर्षा पाहून तिच्या काळजात भीतीचे काटे फुटले. आपण केलेल्या पापकृत्याचाच हा परिणाम आहे हे तिच्या ते लगेच लक्षात आले. राजदरबारी सर्वत्र कुजबूज सुरू झाली. एक अघोरी अपशकुन घडला होता. राजा देवदानी प्रसंगावधान राखून त्वरित त्या कक्षातून बाहेर पडला. त्याने पवित्र जलाने अंघोळ केली व स्वच्छ वस्त्र परिधान केले. घटनेचे कारण काही केल्या समजेना तेवढ्यात एकाएकी राजवाड्यावर दिव्य नाद घुमला. जणू आभाळातून कोणी पुरुष बोलत आहेत असा तो आवाज होता. सर्वांनी स्तब्ध होऊन तो आवाज ऐकला. आकाशवाणी धीरगंभीर स्वरात वाजली. हे राजन देवदानी, तुझे अन्न अपवित्र झाले, कारण तुझ्या गृहात मोठे पातक घडले आहे. तुझ्याच एका राणीने निष्पाप वासराचे वध केले आहे. त्या पापाचा परिणाम म्हणून हा अमंगल प्रकार घडला आहे. हे ऐकताच राजा देवदानी हादरला. कुठली राणी असे पाप करू शकेल? त्याच्या नजरेसमोर सीता आणि गीता दोघींचे चेहरे तरळले. गीता राणी तर स्वतःच आपल्या गायीच्या वासराच्या विरहाने व्याकुळ होती. मग हा आरोप? राजाचे डोळे आश्चर्याने आणि संतापाने वक्र झाले. ते सरळ सीताराणींकडे. सीताराणी निःशब्द उभी होती. तिचा चेहरा मृताप्रमाणे पांढरा फटक पडला होता. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. तिची भावमुद्रा स्पष्ट सांगत होती, आकाशवाणीने प्रकट केलेली गुन्हेगार तीच आहे. राजाने थरथरत उद्गार काढले. सीते, ह्या वचनांचा अर्थ काय? तू काही सांगशील का? सीता राणीच्या तोंडून शब्द फुटेचनात. ती वाऱ्यासारखी निढाळलेली जमिनीकडे पाहत होती.
हळूहळू तिचे डोके फिरले आणि तिने पतीच्या नजरेला नजर मिळवली. त्या नजरेत पछतावा, लाज, अपराधीपणा आणि करुण यांचे मिश्र भाव होते. "मला माफ करा स्वामी." एवढे शब्द तिच्या ओठांवर आले आणि ती भडाभडा रडू लागली. राणी सीता छातीवर हात ठेवून हमसून हमसून रडत होती. पापाचा अग्नी डोळ्यांतून अश्रूंमधून ओसंडून वाहत होता. तिची स्थिती पाहून राजाला सर्व समजले. तो निराशेने डोळे मिटून उभा राहिला. दरबारातील लोकांसाठीही ते मोठे आघातकारक क्षण होते. ज्याच्यावर संपूर्ण विश्वास होता त्या महाराणीनेच असा घोर पापाचार केला हे लक्षात येताच साऱ्यांनाच धक्का बसला. राजा स्वतःला सावरत पुन्हा आकाशवाणी ऐकू लागला. दिव्यवाणी पुढे सांगत होती, "हे राजन, तू चिंतेत पडू नकोस. उद्या अश्विन कृष्ण द्वादशी तिथी आहे. ती गोवत्स द्वादशी म्हणून प्रसिद्ध असेल. उद्या सकाळीच आपल्या राज्याबाहेर ताबडतोब त्या पापकर्णीच्या म्हशीला हाकलून द्या आणि पवित्र मुहूर्तावर गायी आणि वासराची पूजा करा. दिवसभर व्रत पाळा. खास करून गायीचे दूध आहारात वापरू नका व सुरीने कापलेले फळही खाऊ नका. गहू, मूग इत्यादी धान्यही वर्ज्य ठेवा. उद्याच्या पूजेमुळे पापांचे क्षालन होईल आणि मृतवत्स पुनर्जीवित होईल." ही आकाशवाणी कानावर येताच सर्व दरबारी स्तब्ध झाले. अकल्पित मार्ग सुखरूप सुटकेसाठी निघाला होता. राजा देवदानीने लगेच आज्ञा दिली की सीता राणीची म्हैस राजवाड्यातून आणि राज्यातून हद्दपार करण्यात यावी. काही सैनिक धावले आणि त्या म्हशीला पकडून घेऊन गेले. सीता राणीने दूर जात असलेल्या तिच्या प्रिय जनावराकडे पाहिले तेव्हा तिला फार यातना झाल्या. परंतु तिला उमगले, जी म्हैस तिची सख्खी होती तिनेच तिला पापाच्या मार्गाला लावले. आता त्या पापाचे प्रायश्चित्तच आपले सर्वस्व आहे. राजा देवदानीने उद्याच्या व्रतपूजेची तयारी सुरू करण्याचा हुकूम दिला. गीता राणीला तर हा सर्व घटनाक्रम स्वप्नवत झाला होता. तिचं वासरू मारलं गेलंय, तिची सवतच दोषी निघाली आणि आता देवाच्या कृपेने वासरू जिवंत होईल अशी शक्यता आहे. दुःख, राग, आशा, प्रेम, करुणा अशा असंख्य भावना तिच्या अंतःकरणात एकाच वेळी दाटून आल्या. गीता राणी पुनर्जन्माची आशा मनात धरून डोळ्यांतील अश्रू पुसून पूजेसाठी सिद्ध झाली. सीता राणीला मात्र स्वतःचीच चीड येत होती. स्वतःच्या निरपराध बहिणी समान राणीला कोणत्या पाशवी ईर्षेपोटी आपण दुःख दिले, तिने स्वतःलाच धिक्कारले. पण देवानेच मार्ग दाखवला होता. पश्चात्ताप व पूजा. सायंकाळी सीता राणीने उद्याच्या व्रताचे कठोर संकल्प सोडले. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने देवापुढे हात जोडले आणि प्रार्थना केली, "परमेश्वरा, माझ्या पापाचा प्रायश्चित्त मार्ग दाखविलास त्याबद्दल शतशः धन्यवाद. उद्या मी निस्वार्थ भावनेने गायी वासराची पूजा करून तुझी आराधना करीन. माझा अपराध क्षमा कर आणि त्या निष्पाप जीवाला, माझ्या बहिणी समान गीतेला तिचं लेकरू परत मिळू दे." दुसऱ्या दिवशी अश्विन कृष्ण द्वादशी उजाडली. तो दिवस दिवाळी पर्वाचा पहिला दिवस म्हणूनही सुवर्णपुरात महत्त्वाचा होता. आज त्या राज्यात एक नव्या परंपरेची स्थापना होणार होती. राजा देवदानीने राजवाड्यातील सर्व सुवासिनी स्त्रियांना सांगितले की आजपासून वसुबारसचा व्रत आरंभ करायचा आहे. सर्वांनी मिळून गाय आणि वासराची पूजा करायची आहे, तसदी करायची नाही. त्याहीपेक्षा प्रजेत हा सण पाळण्यासाठी राजाने आदेश जाहीर केले. गावोगावी वाड्या वस्त्यांवर कौल गेले की आज कोणतीही स्त्री धान्याच्या स्वरूपात गहू मूग आहारात घेणार नाही. कोणताही कापलेला फळभाज्या फळाचा पदार्थ करणार नाही. घरोघरी माता भगिनींनी त्या दिवशी उपवास धरला. दुधातून बनवलेले पदार्थही वर्ज्य ठेवले गेले. राजवाड्यात राणी गीता आणि राणी सीता दोघींनीही निर्मळ अंतःकरणाने गोवत्स द्वादशीचे व्रत स्वीकारले. राणी सीता करुणाश्रूंनी स्वतःला शुद्ध करत होती, तर गीता राणी भक्तिभावाने आपल्या प्रिय गाय मातेच्या सेवेत मन रमवत होती.
सकाळी स्नान संमार्जन करून दोन्ही राण्यांनी स्वच्छ वस्त्रे परिधान केली. सुवासिक फुले, हळद, कुंकू, अक्षता, दिवे आणि पक्वान्ने यांनी पूजा ताट सजविले. राजाच्या गोठ्यातून गीता, राणीची गाय, मोठ्या सन्मानाने अंगणात आणली गेली. राजवाड्याच्या अंगणात तुळशी वृंदावनाजवळ शुद्ध साखळीने गाय वासरासाठी जागा सजवली गेली होती. गायीला तांबडी अक्षर घालून सुगंधी पाण्याने स्नान घातले गेले. तिच्या कपाळी गंधचंदनाचे तिलक केले गेले. गळ्यात राणीने स्वतः फुलहार घातला. गाय माता जणू दरबारात देवीप्रमाणे विराजमान झाली होती. तिचे दुःखही काहीसे निवळले असावे, कारण तिच्या डोळ्यात माया दिसत होती आणि हंबरण्यात आश्वासक सूर होता. आता गीता राणीने त्या गायीचे अत्यंत आदराने पूजन केले. शेला पांघरून नम्रपणे ती गायीसमोर बसली आणि तिने आपल्या हातांनी गाय मातेच्या चरणी दुधी अर्पण केले. हळद कुंकू वाहिले. बाजूला उदबत्ती आणि निरांजनाचे स्वच्छतेल दिवे तेवत होते. सीता राणी देखील गहिवरलेल्या अंतःकरणाने गायीची सेवा करत होती. तिने गायीचे पाय लक्षपूर्वक धुवून घेतले आणि त्यातील पवित्र पाणी आपल्या कपाळी लावले. गायीने आश्वासक नजरेने सीतेकडे पाहिले, जणू तिच्या चुकीचे क्षमापत्र देत आहे. हे पाहून सीता राणीचे डोळे पुन्हा भरून आले. त्या मधुर दुपारी दोन्ही राणींनी मिळून गायीला तिच्या आवडीच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि खाऊ घातला. साखरेचा नैवेद्य आणि करंजीसारखे गोड पदार्थही पूजा समर्पण म्हणून अर्पण केले गेले. गायीने प्रेमाने तो नैवेद्य चाखला. गावभर प्रसाद वाटण्यात आला. राजवाड्यात एक समाधानकारक पवित्र वातावरण पसरले. राजाने स्वतः मंत्रोच्चाराने गायीची आणि तिला न तपशिलाने शोधण्यात आलेल्या वासराच्या प्रतिमा मातीपासून बनवून त्यांचीही विधिवत पूजा करायला सुरुवात केली. वासरू तर हजर नव्हते, म्हणून गायीजवळ त्याचे दगडी मूर्तिकरूप ठेवण्यात आले आणि गायीला जणू सांगितले, हे देवतुल्य गायी, तुझे मूल लवकरच तुझ्या पोटी परत येईल, धीर धर. गायीनेही पुन्हा एक करुण हंबरण केले आणि मान हलवली. सायंकाळी गोरज मुहूर्तावर म्हणजे दिनाचा शेवटचा प्रहर उजाडता गायी वासराच्या पूजेची परिपूर्ती झाली. आता सर्वजण त्या चमत्कारी क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. ज्या वासरासाठी एवढा विधी झाला तो देवकृपेने परत कसा येतो याची. राणी गीता आणि राणी सीता दोघीही गायी शेजारी जमिनीवर बसल्या होत्या. गाय अधीरतेने कधी मांकारायची तर कधी जमीन सुंघत होती. राणी गीता डोळे मिटून मनोभावे प्रार्थना करत होती, हे गोमाते, हे दयाघना परमेश्वरा, मला माझं लेकरू परत दे. सीता राणीही अंतःकरणातून देवाला साकडे घालत होती, देवा, माझ्या अपराध क्षमून हा दिवस मंगलमय कर. राजदरबारातील सर्वजण अगदी निश्वास रोखून उभे होते. जसजशी संध्याकाळ सरकत होती तसतसे गायीची अस्वस्थता वाढत होती. ती पूजेच्या जागेवरून उठून मोकळ्या अंगणात येरझाऱ्या घालू लागली, जणू काहीतरी शोधतेय. अचानक तिने नाकाने हवेला हुंगत एक दिशेला धाव घेतली. ती दिशा होती राजवाड्यातील धान्य कोठाराची. राजा देवदानी, राणी गीता आणि सीता घाबरून त्या मागोमाग धान्य कोठाराकडे पळाले. गायीने जोरजोरात जमीन कुरतडायला सुरुवात केली. तेथे गव्हाचे डोंगरासारखे रचून ठेवलेले होते. ते गहूचे राशीचे ढीग गाय आपल्या शिंगांनी आणि पायांनी उकरू लागली. थांबा, हळू, राजा ओरडला. परंतु गायीची तगमग भयावह होती. इतक्यात त्या गव्हाच्या राशीतून काहीतरी हालचाल होत असल्यासारखे भासले. राणी गीता श्वास रोखून पाहत होती. अचानक एक लहानसं तपकिरी तोंड बाहेर आले, नंतर 2 कान आणि क्षणार्धात संपूर्ण गव्हाच्या राशीची ढेकळे बाजूला सारत ते छोटेसे वासरू जिवंतपणे उभे राहिले. देवाचा अनोखा चमत्कार साक्षात सुवर्णपुराने पाहिला. मृत अवस्थेत पुरलेल्या त्या वासराने नवजीवन प्राप्त केले होते. गायीने आनंदाने उंच स्वरात हंबरडा फोडला आणि धावत जाऊन आपल्या लेकराला चाटू लागली. राणी गीता जागच्या जागी उभी राहू शकत नव्हती. तिला देखील हुंदका आवरला नाही. आपल्या जीवापाड जपलेल्या लेकरूला धावून जाऊन तिने कवेत घेतले. नंदन, माझा बाळ,
ती रडतच त्याला कुरवाळसत होती. ते नंदन वासरूही आपल्या आईला आणि गीता माऊलीला ओळखून आनंदाने उड्या मारू लागले. सीता राणीने हे दृश्य पाहिले आणि आभाळात दोन्ही हात जोडून ती कोसळून पडली. देवा, तुझी कृपा अपार आहे, ती भाबड्याप्रमाणे गदगदून म्हणाली. राजा देवदानीच्या डोळ्यांतही अश्रू आले. त्याने पुढे होऊन दोन्ही राणींना उठवले आणि त्या जिवंत वासराकडे बघत, हे परमेश्वरा, तुझे अनंत उपकार, असे उद्गार काढले. राजदरबारातील सभासदांनीही जल्लोष केला. काही क्षणातच राजवाड्यात आनंदाचे भरते आले. दुःखाचा अंधकार दूर सारून पुन्हा एकदा दिवाळीचा मंगल प्रकाश पसरला. गाईमातेच्या डोळ्यांत आता समाधान होते. तिने आपल्या बछड्यासोबत सर्व दूर फिरत मनसोक्त दूध पाजले. वासराला देखील जणू काहीच घडले नव्हते. तो तरतरीतपणे सैरावैरा उड्या मारत सुटला. राणी गीता सीता आणि राजासमोर येऊन उभ्या राहिल्या. गीता राणीने नरम हसत सीता राणीचा हात हातात घेतला. ताईसाहेब, तुमच्याकडून मोठी चूक झाली खरी, पण देवाने आपल्याला क्षमा केली आहे. मला माझं मूल परत मिळालं. आता तुमचा अपराध मीही विसरले, ती प्रेमाने म्हणाली. सीता राणीला हे ऐकून ढसाढसा रडायला आले. तिने गीता राणीच्या पायांवर डोके ठेवून क्षमा मागितली. गीतेने तिला उचलून उराशी धरले. भावा बहिणीप्रमाणे आपण पुन्हा प्रेमाने एकत्र राहूया, गीता म्हणाली. राजा देवदानीने दोन्ही राण्यांकडे पाहिले व त्यांनी एकमेकींना दिलेले क्षमाशील प्रेम बघून राजा परम तृप्त झाला. त्या रात्री गीता आणि सीता राणींनी मिळून नवीन जीवदान लाभलेल्या वासराचे डोहाळे काढल्यासारखे लाड केले. राजमहल आनंदोत्सवात न्हाऊन निघाला. त्या दिवसापासून गोवत्स द्वादशीच्या दिवशी गायी आणि वासराच्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पूजन करण्याची परंपरा रूढ झाली. स्त्रिया, विशेषतः स्वतःच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी हा व्रत करतात अशी श्रद्धा आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीला माता मानले गेले असून तिच्या प्रत्येक अंगात देवता निवास करतात. म्हणूनच या दिवशी तिची पूजा केली की सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात असे म्हणतात. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हेच शिक्षण मिळते की मत्सर, क्रोध आणि अज्ञान यामुळे किती भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात. पण पश्चात्ताप, क्षमा आणि भक्ती यांद्वारे परमेश्वराची कृपा प्राप्त होऊ शकते. गाय ही आपल्या संस्कृतीची काळजीवाहू माता आहे. तिच्यावर प्रेम करणे, तिची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. गोवत्स द्वादशीच्या या पौराणिक कथेतून स्त्रियांच्या वात्सल्याचे, गायीच्या त्यागाचे आणि ईश्वराच्या न्यायनिष्ठ कृपेचे सुंदर दर्शन घडते. आजही लाखो महिला वसुबारसला ह्या कथेचा श्रद्धेने श्रवण करतात व व्रतपालन करून कुटुंबाच्या आरोग्य सौभाग्याची प्रार्थना करतात. आपल्या जीवनातही या कथेतून मिळालेला संदेश तेजोमय होवो हीच प्रार्थना. जर ही कथा आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा, कमेंटमध्ये आपले मत सांगा आणि पुढील अशाच मनोरंजक व भावस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिवाळी.